आणि आता पाहणार आहोत 10 वाजताच्या महत्त्वाच्या 25 घडामोडी वेगवान। दोन्ही शिवसेना एकत्र येणं सोपं नाही, मात्र दोन्ही शिवसेना एकत्र झाल्या तर आनंदच आहे, शिवसेनेच्या आनंदराव पडसुळे यांचं वक्तव्य। दुहेरी हत्याकांडानं शिर्डी हादरली, साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकू खुपसून हत्या, तर शिर्डीतील एका तरुणावरही कामावर जाताना चाकू हल्ला, गंभीर जखमी असल्याची माहिती। शिर्डी हत्याकांडाचा दुसरा सीसीटीव्ही समोर, नितीन शेजूळ नावाच्या कर्मचाऱ्यावर साकुरी परिसरात हल्ला, दुचाकीवरील दोघांकडून हल्ला, एक संशयित ताब्यात। शिर्डीत मोफत अन्नछत्रामुळे गुन्हेगारी वाढली, सुजय विखेंचा दुहेरी हत्येवर संताप, हे प्लॅन नाही तर नशेतून होणारे रँडम मर्डर असल्याचा आरोप। सुरेश धस यांचा पीए असल्याचं सांगत पैसे उकळणाऱ्याला चोप, धाराशिव शहरातील आशिष पिसाळ असं अधिकाऱ्यांकडून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीचं नाव मराठा आंदोलकांनी चोप देऊन केलं पोलिसांच्या स्वाधीन। खारघरच्या उत्सव चौकात ओव्हरटेक करण्याच्या वादातून 45 वर्षीय व्यक्तीची हत्या, डोक्यात हेल्मेट मारून एकाची हत्या, डोक्यात हेल्मेट मारल्यानं ब्रेन हेमरेज झाल्यानं मृत्यू। राज्यभरातील शासकीय काम करणारे कंत्राटदार 14 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार, 7 महिन्यांपासून पैसे मिळाले नसल्यानं कंत्राटदार आक्रमक, राज्यभरातील कंत्राटदारांचे 46,000 कोटी रुपये थकले। हिस्से वाटणीवरून राज्यातील सरकार अस्थिर, कंत्राटदारांची बिलं थकल्यानं विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल। आमदारांनी कंत्राटदारांकडून कामं सुरू होण्याआधी 25% घेतले, 80,000 कोटींचे व्यवहार कंत्राटदारांसोबत झाले, 20,000 कोटी टेबलाखालून घेतले गेले, राऊतांचा आरोप। मराठा आरक्षणासाठी कुणीही आत्महत्या करू नये, सरकार हक्काचं आरक्षण का देत नाही, जरांगेंचा सवाल, तर संयम सुटला तर राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल, जरांगेंचा इशारा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 25 फेब्रुवारीला, त्या संदर्भात सुनावणी, सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीची तारीख बदलली, 28 फेब्रुवारीला होणारी सुनावणी आता 25 फेब्रुवारीला होणार। महाकुंभमधील चेंगराचेंगरीनंतर मृतदेह नदीत फेकले, मृतदेह नदीत फेकल्यानं नदीचं पाणी दूषित, खासदार जया बच्चन यांचं वक्तव्य। जनतेशी उद्धट वागणाऱ्या अधिकाऱ्यांना राणे पितापुत्रांचा दणका, नारायण राणे आणि निलेश राणेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राणेंचा अधिकाऱ्यांना दम। वांद्रे टर्मिनसमध्ये रविवारी एका महिलेवर ट्रेनच्या रिकाम्या डब्यात अत्याचार, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीला अटक केली। 4 जहाल माओवाद्यांचं पोलीस आणि सीआरपीएफ समोर आत्मसमर्पण, माओवाद्यांवर 28 लाख रुपयांचं बक्षीस होतं, 2 पती पत्नी 2 जोडप्यांनी आत्मसमर्पण करत स्वीकारलं सन्मानाचं जीवन। सांगलीतील बहे गावाचा ईव्हीएमला विरोध, गावाचा ईव्हीएम विरोधात ठराव, ईव्हीएमवर नको, बॅलेटवर मतदान घ्या, बहे ग्रामस्थांची मागणी। माडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांसाठी 5 फेब्रुवारीला सोडत, ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढली जाणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महाआवास या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या त्रैमासिकाचं प्रकाशन, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गुलाबराव पाटील, जयकुमार गोरे, योगेश कदम आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची उपस्थिती। स्पेस आयडी मॅच होत नसल्यानं मंत्रालयाबाहेर गर्दी, मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी एफआरएस तंत्रज्ञान प्रणालीचा वापर, फेस डिटेक्शनवर आधारित आहे एफआरएस तंत्रज्ञान।